एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। सो आज आमच्या घरी आहे लक्ष्मी आईच्या सवसण्याने। तर तुम्ही पाहू शकता आई तर मस्त घर वगैरे सारवत आहे, कारण खूप दिवस झालं होतं घर सुद्धा सारवलं नव्हतं। आणि तर तुम्ही पाहू शकता, मी जसं कॅमेरा म्हणजे व्हिडिओ चालू केला तर लकी सारखं एकटक फोनमध्ये बघत होता। मग काय पटकन समोरचं गवत उचललं आणि मला झाडून घ्यायचं होतं। झाडून झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही भांडे दाखवले, तेवढे मला भांडे सुद्धा घासायचे होते। आणि आता जेव्हापासून माझी लहानी बहीण हॉस्टेलला गेलेली आहे, 2 टाईमाचे भांडे वगैरे सगळे माझ्याकडेच असतं, नाहीतर ती असताना एक टाईम ती आणि एक टाईम माझ्याकडे असायचं। सो इथं मी माझं काम चालू केलं आहे आणि तुम्ही पाहू शकता झाडून घेताना शेळ्या लगेच इकडं लेंड्या की लगेच तिकडं। मग काय बसल्या त्या की असंच मी फोनमध्ये बसले असले एक व्हिडिओ बघत होते, त्यावेळेस माझ्यासमोर एक केसाची व्हिडिओ आली। तर मग मी ती लगेच म्हणलं चला ट्राय करता येईल, आंघोळसुद्धा करायची होती। मग मस्त 1 कप पाणी घेतलं, पाणीमध्ये टाकलं होतं मी 1 चम्मच मेथी दाणे आणि चायपत्ती, हे 2 छान मस्त उकळून घेतले। आणि उकळून घेतल्यानंतर त्याला थोडं गार केलं आणि गार केल्यानंतर आपल्याला जो शॅम्पू आवडतो, जसं केनी प्लस सनसिल्क, तसं आपल्याला म्हणजे जो पण शॅम्पू लागत आपण जो यूज करतो ते त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे। आणि गार झाल्यानंतर ते आपल्या डोक्यामध्ये मस्त छान असं लावायचं आहे आणि लावल्यानंतर थोडीफार मसाज वगैरे करायची। सो इथं माझ्या डोक्यात मस्त हे लावून झालेलं आहे। आणि लावून झाल्यानंतर मी लगेच केस वर गुंतून दिले। त्याच्यानंतर ना आपल्याला केस जे आहेत ते 5 ते 10 मिनिटासाठी वरती म्हणजे असं गुंतून ठेवायचे आहे। आणि त्याच्यानंतर मी लगेच तयार करणार होते तोंडाला लावण्यासाठी घरच्या घरी फेस, म्हणजे ते जे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी, जेणेकरून चेहरा जो आहे तो आपला थोडाफार ग्लो झाला पाहिजे। आम्ही सारखं शेतामध्ये राहून ना माझा चेहरा एवढा घाण काळा झालेला आहे आणि सारखं मळ एवढं निघतो की घासणं सुद्धा नीटनाटक होत नाही। त्याच्यामुळे मी चेहऱ्याला मस्त इथं बेसन पीठ, शेळीचं दूध आणि हळद मिक्स करून लावलेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता आमची जे छोटं पिल्लू आहे मांजरीचं, ते इतकं मस्तीखोर आहे ना, पुढं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्ही हसताल पण थोडंसं, कारण मला पण खूप हसू आलं होतं। सो तुम्ही बघा, ते जे पिल्लू आहे ना एवढं भारी आहे, एवढं क्यूट आहे, खूप मस्ती करतं ते। सो इथं मी मस्त इथं चेहऱ्याला बेसन पीठ लावल्यानंतर मी इथं मसाज करत होते, तेवढ्यातच ते पळत आलं। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याची मस्ती कशी मस्ती करीत होतं ते, कारण त्याला कळत नव्हतं की नेमकं फोनमध्ये काय चालू आहे ते। असं कॅमेरा समोर आले त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतात माझं चेहऱ्यावरचं ते वाळलेलं आहे, मी जे फेस बनवलं होतं ते, आणि माझे केस पण वाळले आहेत। मग आंघोळ वगैरे करून आले, तुम्ही पाहू शकतात मस्त माझा चेहरा जो आहे थोडाफार ग्लो करत आहे। केस जे आहेत ते थोडेसे सिल्की झालेले आहेत आणि खरंच खूप छान वाटत होतं। त्याच्यानंतर इथं मी पुरणाची डाळ जी आहे ती शिजायला टाकली होती, कारण लक्ष्मी आईच्या सवसण्या म्हणलं तर त्याच्यासाठी पुरणाचा स्वयंपाकच बनावं लागतं। काही जण नॉनव्हेज पण बनवतात, जसं कोंबडीचं। आणि इथं मी मस्त डाळ वगैरे शिजून झालेली आहे। मग डाळ शिजल्यानंतर लगेच मला पुरण जे आहे ते वाटून घ्यायचं होतं। आणि हा खरंच मला तुम्हाला एक सांगायचं राहिले, कारण मी असे जे व्हिडिओ बनवते ना, आमचे म्हणजे जे आपली भाऊकी वगैरे आपले जे पाहुणे असतात ना, त्यांना एवढी जळण होते ना, असं एक नाही तर माझ्यावर जळणार आहे ना, आमच्याच घरचे जास्त आहेत। सो तरी पण मी त्याला इग्नोर केला आणि इथं माझं जे काम आहे, कारण मला जास्त इंटरेस्ट जो आहे तो यूट्यूबमध्येच आहे। तुम्हाला ज्याच्यात असेल तुम्ही त्याच्यात ध्यान द्या, तुम्ही दुसऱ्यांवर ध्यान काही देऊ नका। असं ना मला डिमोटिवेट करणारे खूप जण आहेत, पण मी असं काही विचार करत नाही। कधी कधी राहून मला असं वाटतं की यूट्यूब बंद करावं, पण मी काही तसं विचार केलेला नाही। सो मला यूट्यूबमध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे ना मी जास्त यूट्यूबवरच व्हिडिओ बनवत असते। सो इथं तुम्ही पाहू शकता मम्मीने ते मस्त पुरणाला चटका वगैरे दिलेला आहे। आणि तर मम्मी तळणार होती पापड कुरडई भजे, आणि पाहू शकता इथं मस्त पिल्लू झोपलं होतं मांजरीचं। सो इथं मम्मीने निवद वगैरे बनवला आणि निवद बनवल्यानंतर भरायचं काम माझ्याकडे होतं, कारण निवद भरल्यानंतर आई लगेच जाणार होती लक्ष्मी आईला। सो इथं पाहू शकता मी आईला पटापटा निवद जे आहे ते भरून दिलेले आहेत। आणि अजून तर मला एवढी काही भारी पुरणाची पोळी लाटता येत नाही, तरी पण मी ट्राय करत आहे। सो इथं पाहू शकतात निवद भरवण्यासाठी इथं 25 असे नैवेद्य बनावं लागतं, कारण की लक्ष्मी आईला गेल्यानंतर तिथे खूप सारे देव असतात, त्यांच्या सर्वांसमोर एक 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 निवद ठेवावा लागतो। आणि हा आखाडाचा महिना आहे, तर हा पूर्ण लक्ष्मी आईचाच महिना आहे। आणि ह्या महिन्यात आपण कधी पण मुली किंवा 5 बायका जीव घालू शकतो। सो इथं आम्हाला जास्त कामामुळे तर टाईम नव्हता भेटत, त्याच्यामुळे मम्मी म्हणली की लगेच आपल्याला इथं बायका नाहीतर 5 मुली असं जीव घालायचे आहेत। मग काय पटकन मी इथं नैवेद्य वगैरे सगळा भरून ठेवला। आणि हा नैवेद्य एवढ्या परातीमध्ये काही बसत नव्हता, त्याच्यामुळे हा भरलेला नैवेद्य मी बाजूला काढून ठेवला आणि दुसऱ्या प्लेटमध्ये तो भरून ठेवून दिला होता। आपण जे बनवलं ते सगळं असं मस्त मांडायचं आहे, कारण
हे जे नैवेद्य आहे हा देवीला ठेवला जातो आणि आमच्या इकडे गावामध्ये ही परंपरा वर्षानुवर्ष चालूच आहे. त्याच्यामुळे जेव्हापासून आम्ही आलो आम्ही पण हे असंच करतो. आम्ही ज्यावेळेस दुसऱ्या शेतात राहत होतो त्यावेळेस आमचं असं काहीच नव्हतं. एकदम असं आम्ही एकटेच होतो, कारण त्यावेळेस आम्ही असं काहीच करत नव्हतो, कारण की तिकडं फक्त आमच्या एकट्यांचंच घर होतं. त्याच्यामुळे तिथं मुली नव्हत्या आणि बायका पण नव्हत्या. एकदम असं सुनसानच होतं, जसं की एखादं भूत घर कसं असतं त्या टाईप आमचं तिकडं घर होतं त्या शेतामध्ये. सो इथं तुम्ही पाहू शकता. तरी पण मी प्रयत्न केलेला आहे पुरणपोळीचा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज तुम्ही नवीन असाल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सो इथं पाहू शकतात मी इथं पटापटा स्वयंपाक जो आहे तेवढा उरकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मम्मी चालली आहे लक्ष्मी आईला. आणि तुम्ही पुढे पाहू शकता माझा भाऊ किती नखरे करीत होता मोटरसायकल चालवताना. कधी कधी ना त्याच्याकडून एवढं हसू येतं ना. जेव्हापासून तो मोटरसायकल शिकला तेव्हापासून खरंच यार इतकं ताण वाचलेला आहे पप्पांमागचा. सो आम्हाला आणणं नेणं मम्मीला सोडवणं इकडं तिकडं जाण्यासाठी सगळं तोच करत असतो. सो इथं आता मम्मी आणि दोघंजणं चालले आहेत लक्ष्मी आईला. लक्ष्मी आई आमच्या इथून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि पायी जाणं खूप अवघड असतं. त्याच्यामुळे मोटरसायकल असल्यामुळे टेन्शन नसतं. आणि हा माझे जे दुसरे यूट्यूबचं चॅनल आहे त्याच्यावरती 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याचं आम्ही सेलिब्रेशनसुद्धा केलेलं आहे. तुमच्या इथं रात्रीचं काही ना काहीतरी बघायला भेटत असेल, पण तुम्हाला आमच्या घरी नाही तर बेंडक्यांची जत्रा बघायला मिळेल. जे की तुम्ही पाहू शकता. जसा अंधार होतो ना लगेच आमच्या घरापाशी म्हणजे या पत्र्यापाशी इतक्या बेंडक्या जमा होतात. आणि आज त्याच दिवशी 20 ते 25 बेंडक्या जमा झालेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता एवढा अंधार आहे. आणि हा आम्ही आणलेला आहे प्रिंटर. आणि खरंच खूप खुश आहोत, कारण की माझ्या भावाला ऑनलाईनचे सगळे काम येतात. त्याच्यामुळे पप्पांनी खास त्याच्यासाठी प्रिंटर आणलेलं आहे. आणि तुम्ही पुढे पाहू शकता प्रिंटर वगैरे आणला. आणि एवढं आम्ही खुश आहोत, कारण त्याची जी मेहनत आहे त्याला जे इतकं ऑनलाईनचं काम येतं ते आज त्यांनी शिकल्यामुळेच त्याला यायला लागलं. आणि तुम्ही पाहू शकता आणि जे पिल्लू आहे मस्त पिशवीमध्ये एवढं मस्ती करत होतं. आणि त्याच्यासोबत खेळायला एवढी मजा येते, एवढं क्यूट आहे ते. सो इथं पाहू शकता हे प्रिंटर आहे. आणि 1000 सबस्क्रायबर्स आहेत. त्याचं सेलिब्रेशनसुद्धा मी केलेलं आहे. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. जास्त तर मी तर काही बोलणार नाही. आणि माझ्याकडून काही चुकत असेल तर मला माफ पण करा, कारण व्हिडिओचं एवढं नॉलेज माझ्याजवळ नाही. सो आता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चला आता भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये.